पोलिसांनी या कार्यकर्त्यांना बाजूला केलेला आहे आणि आता आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर या ठिकाणी पोहोचले। त्याचबरोबर जयंत पाटील देखील आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आली आहे आणि सगळे नेते जे आहेत ते सध्या राजकोट किल्ल्यावर या ठिकाणी पोहोचलेत। इथूनच हा मोर्चा काढण्यात येतोय। भाजपचे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी सध्या या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलंय आणि आता ठाकरे गटाचे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय थेट लाईव्ह। आदित्य ठाकरे, त्याचबरोबर अंबादास दानवे, विनायक राऊत, वैभव नाईक राजकोट किल्ल्यावर। तर ज्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला होता त्याची देखील पाहणी या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्याकडून केली जाते। तर नौदलाकडून हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला होता, मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केलेला आहे। तर महाविकास आघाडीकडून इथे मालवण बंदची हाक देण्यात आली असून इथे मोर्चा देखील काढला जातोय। महाविकास आघाडीचे प्रमुख सगळे नेते सध्या राजकोट किल्ल्यावर दाखल झाले। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण